पुरुष जे आहेत ते विष्णू परमात्मासारखे, आणि स्त्रिया त्या ठिकाणी ज्या आहेत का त्या लक्ष्मीसारख्याच महाराज. हो, निर्मळ आहे लक्ष्मी. आता तिथं घडूळ अजिबात काही नाहीच महाराज. देव निर्मळ, लक्ष्मी निर्मळ, स्त्रिया लक्ष्मीसारख्या दिसतात महाराज, आणि पुरुष आहेत ते विष्णू भगवंतासारखे दिसते. याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काम नाही. अशा प्रकारचा तो वैकुंठ लोक आहे असं धर्मराजाला भगवान सांगतात. तयाच्या डावीकडे दूर शिवलोक शोभतो सुंदर. वा, 1,000,000,000 योजनेवर असेच विस्तार तयाचा, असे विस्तार तयाचा. ही वैकुंठ लोकाची माहिती सांगितली. आणि त्याच्याच दक्षिणेला बरं का, त्याच्यात पलीकड अलीकड झाला वैकुंठ, त्याच्या पलीकड शिवलोक सांगितला, शिवलोक कैलास सांगितला, आणि तो 1,000,000,000 योजन विस्तार सांगितला जाता. 1,000,000,000 योजन अशा प्रकारे त्या स्वर्गलोकाची, गोलोक, वैकुंठलोक, कैलासलोक, शिवलोक याची माहिती देत आहेत. ते तिची स्थिती पाहता सतत वा, पार्षद गणाची सर्व वसात. शाबास. सकळ ही ते भाग्यवंत बिये कृतांत तयासी, कृतांत तयासी. सकळही ते भाग्यवंत बिही कृतांत तयासे. भाग्यवंत माणसाला कृतांत देतो महाराज. श्रीमंत माणसाला कोण भेट नाही, सगळेच भेटतात महाराज. भेटतात का नाही? श्रीमंत भाग्यवंत हा श्रीमंतच असतो महाराज, त्याला काहीच कमी नसतं. मग काळसुद्धा त्याला भेटतो महाराज. मग इतर तर भेटणारच. आता ते कैलास आहे, जशा पद्धतीनं महादेव आहे आणि तशा पद्धतीने त्याचे गण त्याची भक्ती करणार आहेत महाराज. जसं भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री डोळा, गज चर्म याग्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. जसा महादेव तसेच पार्षद गण महादेवाचे आहेत महाराज. ते भाग्यवान म्हणून सांगितले, आणि त्यांना यमकाळसुद्धा भेटो अशा प्रकारचा तो कैलास लोक. त्याची माहिती भगवान धर्मराजाला देतात. सर्वांगी जैसा साक्षात उमारमन, तैसेच दिसती संपूर्ण शुद्ध शूलपट्टीश दैदिप्यमान. हाती तीक्ष्ण विराजती, हाते तीक्ष्ण विराजती. जसे महादेव शंकर दिसतात आणि तशा पद्धतीनं गणही दिसतात महाराज. आणि हातामधले जे काही महादेवाचे आयुधे आहेत का, त्रिशूळ डमरूळ घेऊन याला गिरजेचा कांत, आणि तशा पद्धतीनं सगळे गण हातामध्ये हाविद्यसहित शोभून दिसू लागलेले आहे. सर्वांगी शुद्ध भस्माची उटी, नाग यज्ञोपवीत कंठी. अर्धा चंद्रकोर ललाटी, कासे लंगोटी सर्वांच्या, लंगोटी सर्वांच्या. शुद्ध भस्माची उटी सर्वांगी. भस्म हे शुद्ध पाहिजे. शुद्ध भस्मासाठी भस्मासुरानं, शुद्ध भस्मासाठी भस्मासुरानं अनेक जीव मारले महाराज. परशुरामजी सांगतायत भस्माची उटी शुद्ध आहे महाराज. महादेवाच्या अंगाला शुद्ध आहे आणि सगळ्या गणाच्या अंगाला शुद्ध आहे महाराज. भस्माची उटी शुद्ध अंगाला लावणं सोपं नाही महाराज. जसं भस्माची उटी शुद्ध असते का, तसं मनसुद्धा शुद्ध राहिलं पाहिजे महाराज त्याला. बरोबर आहे ना? जशी भस्माची उटी अलंकार लेणं सोपं नाही महाराज. परमार्थाचे अलंकार लेणं, अष्टगत, बुक्का, तुळशी माळ लेणं काय सोपं आहे का महाराज? तसा आचारसुद्धा लागतो महाराज. शुद्ध भस्माची उटी महाराज. आणि यज्ञोपवीत नागाचं सांगितलं महाराज. नागाचं यज्ञोपवीत, महादेवाला नागाचं यज्ञोपवीत आहे महाराज. आणि अर्धचंद्र कपाळी शोभे म्हणून सांगितलं. जसं महादेवाचे अलंकार आहेत
तसेच शिवभक्ताचे त्या ठिकाणी अलंकार आहेत आणि ते महादेवासारखे शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे रामेश्वरजी सांगतायत, परशुरामजी सांगतायत. चला बोला. आणि ते सर्वही गंगाधर त्रिनयन युक्त मनोहर यवमतो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै. सर्व ते गंगाधर. होय, महादेवाच्या डोक्यामध्ये गंगा आहे महाराज, आहे का नाही? महादेवाच्या डोक्यामध्ये गंगा आहे आणि सगळे 3 डोळेत महाराज प्रत्येकाला. महादेवाला 3 डोळेत, त्या ठिकाणच्या गणाला सुद्धा 3 डोळेत महाराज. आणि अशा प्रकारचा पवित्र तो शिवलोक सांगितला. असा पवित्र शिव, तिथला देवच पवित्र आहे, भक्तही पवित्र आहेत. मग लोक का पवित्र नसतात? माणसं पवित्र, घर पवित्र, गाव पवित्र महाराज. होय, माणसं गलीत, गाव घर बी गलीत. घराची कळा अंगण सांगतो महाराज. लय सांगायचं नाही माझं घर असं आहे म्हणून. हो, घरात समोरून चाललं की अंगणच सांगतं तुझ्या घरातली कळा. कैलास पवित्र, तिथले गण पवित्र आणि ते शिवलोक पवित्र. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतः विष्णू भगवान आपलं कृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागलेले आहे.